आयुर्मंत्रामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत की ज्वारी खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातली साखर वाढते का? गहू खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तामधली साखर किती वाढते? आणि जेव्हा डायबिटिक पेशंटला सांगितलं जातं की ज्वारी खाऊ नका, त्यामुळे तुमचा डायबिटीज वाढू शकतो, शुगर अनियंत्रित होऊ शकते, ही बात किंवा हा भाग कितीपर्यंत खरा ठरू शकतो, ही गोष्ट समजून घेण्यासाठी मी तुमच्या पुढे काही आकडेवारी मांडतो. त्याच्यानुसार तुम्ही सुद्धा समजून घेऊ शकता की नक्की ज्वारी किंवा गहू यापैकी सगळ्यात हेल्दी क्रॉप तुमच्यासाठी कोणता आहे. उदाहरण घेऊ आपण 1980 मध्ये आणि आज 2023चा जो करंट डाटा असेल त्याच्यामध्ये. 1980 मध्ये आपल्याकडे डायबिटीज रुग्णांची संख्या होती 11.9 मिलियन त्यावेळेसच्या पॉप्युलेशनच्या ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे टोटल पॉप्युलेशनच्या फक्त 5%. जेव्हा की आपल्याला सांगितलं गेलं की त्यावेळेस आपला खानपान आणि आहाराच्या पद्धती खूप चुकीच्या आहेत, तर तुम्ही ते बदलायला पाहिजे. म्हणून तुमच्याकडे आपल्याकडचे जे मेन क्रॉप होते ते कमी करून जे स्वस्त आहे जसं गहू याचं प्रमाण आपल्याकडे वाढवण्यात आलं. त्यावेळेस जेव्हा की आपण आपले मेन क्रॉप आहारामध्ये ठेवायचो जसं ज्वारी, बाजरी, राईस, तेव्हा आपल्याकडे डायबिटीजचं पर्सेंटेज हे फक्त 5% होतं. आज ते 100 मिलियन आहे. याचा आपण विचार करू शकत नाही की मॅक्सिमम पोर्शन डायबिटीज हब म्हणून आपली कंट्री आता ओळखली जाते. दुसरा महत्वाचा भाग की त्यावेळेस भरपूर क्रॉप होते आणि त्या प्रत्येक क्रॉपचा आपण घेत नाहीये, कारण की ज्वारीला ब्लेम केलं जातं की ज्वारीमुळे शुगर वाढू शकते किंवा वाढणार आहे, डायबिटीज कंट्रोलमध्ये राहणार नाही. तर ज्वारीचं कन्झम्पशन हे 10 मिलियन मेट्रिक टन एवढं जास्त होतं. ठराविक राज्यापुरती ही बनवली जायची, पण ते सुद्धा तेव्हा त्याचं हायेस्ट ते होतं. आणि हे घेऊन सुद्धा किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्वारी कंझ्युम करून सुद्धा तुमचा डायबिटीज हा फक्त 5% होता. आता ऑल ओव्हर इंडिया ज्वारीचं प्रोडक्शन किंवा कन्झम्पशन हे फक्त 4 मिलियन पर्यंत आलेलं आहे. आणि त्या एवढं कमी ज्वारीचं आपण कन्झम्पशन करून आपली शुगर किंवा डायबिटीजच्या पेशंटची संख्या ही 100 मिलियन आहे. अगेन्स्ट त्यावेळेस गव्हाचं ऑल इंडिया जे कन्झम्पशन होतं किंवा प्रोडक्शन होतं हे 34 मिलियन होतं, ऑल ओव्हर इंडिया होतं. तर ते आत्ताच्या पेक्षा खूप कमी आहे. जेव्हा की तेव्हा डायबिटीज पण कमी होता. आज जेव्हा गव्हाचं कन्झम्पशन हे 50 मिलियन मेट्रिक टन पेक्षा जास्त गेलेले आहे, आपल्याला बाहेरून गहू मागून घ्यावा लागतो आपल्या पॉप्युलेशनची कन्झम्पशनची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करायला. तेव्हा आपल्याकडे डायबिटीजचा आकडा आहे 100 मिलियन. तर जर का गव्हाचं प्रमाण जेव्हा आहारामध्ये कमी होतं तेव्हा डायबिटीज 5% होता, आणि जेव्हा गव्हाचं प्रमाण वाढलेलं आहे तेव्हा डायबिटीज 100 मिलियन पर्यंत गेलेला आहे. तर नक्की कोणतं क्रॉप हे तुमच्या आहारासाठी, तुमचा डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी, डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी योग्य आहे, याचा विचार तुम्ही करू शकता. आमच्याकडून तरी अजून सुद्धा तेच म्हणणं राहील की जे तुमचं नेटिव्ह आहे, जे तुमचे जेनेटिक्स आहेत, तुम्ही कोकणी असाल तर तुम्ही राईस खा, तुम्ही मराठी असाल तर तुम्ही ज्वारी खा. तुमच्या हेरिडिटरीनुसार, तुमच्या कल्चरनुसार तुम्ही तुमचं क्रॉप चूज करा आणि तेच नियमित खाण्यामध्ये ठेवा. गहू हा जेवढा तुम्ही कमी कराल तेवढे तुमचे मोस्ट ऑफ द क्रॉनिक डिसीजेस हे कमी होत जातील. मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.